लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो त्या माझ्या या माध्यमाच्या प्रतिनिधींना सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या मी मनपूर्वक लाडक्या बहिणीचे पैसे पडलेले आहेत अकाउंटवरती, कसं पाहताय त्याकडे राज्यामधल्या काही आपण कसं पाहताय तेच मला पाहिजे आहे. पण तुम्ही काय प्रतिक्रिया असेल? नाही, आपली प्रतिक्रिया यापूर्वी माध्यमांची अशी होती की पडतेल का नाही पडतेल, फसवी का फसवी, काय कसं. तर आता या ठिकाणी आपलं समाधान झालंय की आज कुठेतरी एक आपण चेक करतो तर त्या चेक करण्यामध्ये लाडक्या बहीण योजनेमध्ये पैसे या ठिकाणी जमा होत आहेत आणि रक्षाबंधनाच्या पूर्वी 2 महिन्याचे म्हणजेच 1500 + 1500 असे 3000 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये या महाराष्ट्रातील 2 कोटी भगिनींना या योजनेचा फायदा प्रत्यक्ष होणार आहे. लाडक्या बहिणींनी हे पैसे तात्काळ काढून घ्यावेत, अन्यथा भाजपचे लोक हे पैसे परत घेतील असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. सरकारचं काही सांगता येत नाही. एक लक्षात घ्या की कुणी काय बोलावं, मला काही या बाबतीत बोलायचं नाही. पण एखादी योजना ज्यावेळेस सरकारची असते, सरकार आलं गेलं तरी ती योजना मात्र कायम राहते. लाडक्या बहीण योजनेने एवढं का विरोधकांचं पोटसूळ उठावं हे मला काय आणखीन कळालं नाही. खरं तर या लाडक्या बहीण योजनेमध्ये जर 2 कोटी महिलांना 1500 रुपये महिन्याला मिळत असतील तर कितीही मोठा कठोर विरोधक जरी असला तरी त्यांनी येऊन या योजनेचं स्वागत करणं माझ्यासारख्या सकारात्मक राजकारण करणाऱ्याला वाटतं. मीही 5 वर्षे राज्याचा विरोधी पक्ष नेता होतो, पण एखाद्या सरकारने चांगली योजना आणली तर त्या चांगल्या योजनेचे अभिनंदन आणि आभार सुद्धा सरकारचे आम्ही मानलेले, टीका करण्याच्या ऐवजी. त्यामुळे माझा विरोधकांना सुद्धा एवढीच विनंती आहे की आपल्या या छोट्याशा संभ्रम निर्माण करणाऱ्या वक्तव्यामुळे असंख्य महिला ह्या तुमच्या वक्तव्यामुळे या ठिकाणी या लाभापासून वंचित राहतील. आपलं सुद्धा कर्तव्य आहे या महाराष्ट्राचे सुजाण नागरिक या नात्यानं आणि लोकप्रतिनिधी या नात्यानं की आपणही या लाडक्या बहीण योजनेमध्ये आपलंही योगदान द्यावं आणि आपल्या माध्यमातून सुद्धा लाडक्या बहीण योजनांचे मध्ये लाभार्थ्यांची संख्या वाढवावी. कॅबिनेट बैठकीमध्ये अजित पवार आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये वाद झाल्याची माहिती आहे. नगर विकास विभागाच्या फाईलवर वाचल्याशिवाय सही होत नाही, तसंच मी आता अर्थ खात्याच्या फाईलवर सुद्धा करेल असं मुख्यमंत्री म्हटलं. हे मी काही कुठं ऐकलेलं नाहीये. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी स्वतः होतो. आता मी स्वतः असणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ज्या न झालेल्या गोष्टी तुमच्यापर्यंत येतात म्हणजे हे कमालच आहे. स्वाभाविक आहे, तुम्हाला सुद्धा अशा बातम्या दिल्याशिवाय तुमच्याही प्रत्येक चॅनलचा TRP आणि TRP सोबत ॲडव्हर्टाईज या सगळ्या ज्या काय जोडल्या गेलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्यालाही महत्त्व प्राप्त होत नाही. पण खरं सांगतो असा कुठलाही प्रकार त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला नाही. सुप्रियाच्या समोर मी पत्नीला उभा केलं ही माझी चूक होती असं अजितदादांनी म्हटलं. दादांनी जे बोललेत हे दादांचं वक्तव्य त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे. त्यामुळे आता मला त्याच्यावर तर अधिकचं काय बोलायचं नाही. बीड जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीसांची पदभरती सुरू आहे, परंतु याला पुरेशी प्रसिद्धी न देताच ही भरती प्रक्रिया केल्याचा आता आरोप केला जातोय. अगदी कुठली जाहिरात नाही दिली, कुठली प्रेस नोट न काढता ही भरती सुरू आहे. बघा, विदाऊट जाहिरातीचं कुठली भरती होऊ शकते असा माझा समज. हे जाहिरात देऊनच झालेले आहे. आता प्रसिद्धी याची करायला पाहिजे होती. हा जो विषय आहे ते आता प्रसार आणि प्रसिद्धी त्या विभागाच्या मार्फत होणं आवश्यक आहे. ते जर कमी पडले असतील तर त्या बाबतीत मी लक्ष घालेल. पण ज्या ठिकाणी ॲडव्हर्टाईज देणं, गावामध्ये याची माहिती मिळणं, गावातून असंख्य अर्ज येणं आणि त्या अर्जातून निवड होणं आणि त्या निवड प्रक्रियेची 5 तारखेपर्यंत नियुक्तीपत्र देणं इथपर्यंतची प्रक्रिया पूर्ण झाली आहे की बगर प्रसिद्धीची आणि बगर ॲडव्हर्टाईजची होऊ शकत नाही असा माझा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून समज आहे. काय होतं